नमस्कार मित्रांनो, आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, हे आहेत आमचे मार्गदर्शक मेहबूब नर्सरीचे मालक. आपण जे आहेत ह्यांच्याकडून आपले सगळे रोपं घेतले होते आणि हे आज आहे आपल्या फार्मला भेट देण्यासाठी. सध्या मित्रांनो दुपारचे 2 वाजले तरी पण हे आपल्या शेताला भेट देण्यासाठी आले होते. तर सांगा, आपल्या काय वाटलं आपलं शेत बघून तुम्हाला? इतका आनंद वाटला की हे आज जरी छोटा बगीचा असला तर इतकं सुंदर आणि मोठा बगीचा आहे. ह्याने 300 झाडं लावले. 300 बघा, हे फळ कसं आले आता हे तर पहिलं सुरुवात आहे आणि ह्याच्यानंतर खूप मोठं झाडं. ही तर एक लहान फांदीची बी अवस्था नाही या झाडाची. एकदम मोठमोठे झाडं आणले. त्यावेळेस कसं असणार आहे? मला हे खूपच आनंद वाटला ह्या झाडं पाहून. आता सध्या मित्रांनो दुपारी 2 वाजलेत आणि दुपारी 2 वाजच्या सुमारास एवढं ऊन असतं, टेम्परेचर असतं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या झाडात जे आहे, जे हिरवागारपणा असतो तो कमी होत असतो. आणि हे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या शेताला भेट दिली, कारण तो ह्यांचं खूप दिवसापासून इच्छा होती आपल्या शेताला भेट द्यायची. कारण तो हे मला बोलायचे नाही का की तू तिकडे जर माझं येणं झालं कधी तर 100% मी शेतामध्ये येईन. आणि आज एवढं ऊन असताना सुद्धा देखील आले, कारण त्यांच्या मनामध्ये काय आहे की आपल्या नर्सरीमधले झाडं लावलेत, कसं काय आले, कसं काय नाही, त्याचं व्यवस्थापन कसं झालं, बरोबर का? ओके. रिझल्ट कसा आहे? हां, रिझल्ट कसा आहे मला हे बघा नाही, बघून आनंद वाटला. किती पूर्ण झाड गच्च पहिल्याच वर्षी भरलेलं एवढं बघा. हो. काय जांभळं आहेत हा. आणि हे जांभळ आहे भाडोली. कोकण भाडोली. कोकण जे विद्यापीठ आहे त्यांनी विस्थापित केली जात आहे. कोकण भाडोली व्हरायटी आहे. कसं काय वाटलं बाकी तुम्हाला आपल्या शेताबद्दल? लय आनंद वाटला. हा तुमचा बगीचा बघून मला खूपच आनंद वाटला. आणि एक विशेष मला सांगायचं असं वाटायला लागलं की ह्यांच्या वडिलांना मोबाईल घ्या मोठा, गाडी घ्या मोठी, बुलेट घ्यायसाठी पैसे दिले ते, पण ह्याने जे तर ते बुलेट वगैरे न घेता त्याने आपले एक शेतामध्ये एक आगळा आणि वेगळं हे केलेलं आहे. आपलं ओळख करून दाखवली की मामू मला झाडं, मी त्या माझ्याकडे आला का मामू मला 1-2 झाडं द्या. मी म्हणलं हे काय करायचं नाही, तुम्ही मोठ्यात मोठे हे करून दाखवा वडिलांना. तर त्यांनी बुलेटही घेतली नाही, आयफोन घेतला नाही, आणि त्यांनी एक शेतामधलं एक असं सुंदर असं एक बगीचा तयार करून दाखवला आहे. आणि ते बगीचा पाहण्यासाठी मी स्वतः इथं आज एवढ्या उन्हात ताणात मी आलेलो आहे. आणि बरोबर आहे. मला खूप पाहून आनंद वाटायला लागला. हे सगळं बघा, तुम्हाला आता प्रत्यक्ष हे पण दिसेल ना सगळं, आहे का? किती सुंदरता आहे, कसं जांभळ लागलंय. असं त्यांच्याकडे 300 झाड लावले त्यांनी. हा, तुम्हाला काय वाटलं बघा, बोला तुम्ही सुद्धा. चांगलं वाटलं. साहेब बोला ना काहीतरी. जांभळं बघून चांगले वाटलं. एवढ्या उन्हामध्ये बघून झाडाचे जांभळं कसे छान वाटले. एवढं कष्ट, एवढी मेहनत करून एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन केलं झाडाचं, जांभळाचं. आनंद वाटला. धन्यवाद. ह्या आपल्या वयात जे काम करायचं नाही त्यांनी आज हे शिक्षण घेत असताना पण हे करून दाखवलं. हेच एक छान. विशेष म्हणजे हे आनंद वेगळा. तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल, आपल्या शेताला भेट दिल्याबद्दल. असेच आपले आभारी आहोत आम्ही. पूर्ण शेत आज एकदम फळझाडाने सजून काढलेलं आहे. धन्यवाद.